जात आहे। आमचे दोन्ही पंच सुद्धा आपापली जागा घेत आहेत। एक चांगलं असं वातावरण निर्माण झालेलं आहे, क्रिकेटला आवडणारं असं वातावरण। आकाशामध्ये हलकासा असं बादल, ऊन सावलीचा खेळ जसा चालू असते त्याप्रमाणे ह्या ठिकाणी सुद्धा ऊन सावलीचा खेळ चालू आहे आणि क्रिकेटचा खेळ ह्या ठिकाणी मात्र आपल्याला बघायला मिळेल। एक रंगतदार सामना नक्कीच बघायला मिळेल, कारण दोन्ही संघ मजबूत ताकदीनिशी उतरलेले आहेत। एक सुंदर स्पर्धा खारबाव नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। श्री कालिका माता 40+ चषकाच्या माध्यमातून आणि ह्या गावामध्ये केपीएल नंतर पहिली स्पर्धा, केपीएल ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हटली जाते आणि त्यानंतरची ही पहिली स्पर्धा श्री कालिका माता 40+ संघाने आयोजित केलेली आहे। आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मित्रांनो आपण पाहतोय, गावदेवी फादवड विरुद्ध शरणमाता वळ ह्या दोन संघांमध्ये कोण ठरणार आजच्या दिवसातील अंतिम सामना। जोडी मैदानावरती गेलेले आहेत प्रल्हाद आणि कैलाश। हे फादवड संघाची खरोखरच हुकमी सलामीवीर म्हटलं जात आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये प्रल्हाद यांनी चांगली कामगिरी केली तर दुसऱ्या सामन्यामध्ये कैलाशाने चांगली कामगिरी केली। गोलंदाज शरणमाता वळ संघाचा सलामीवीर गोलंदाज बालकृष्ण। आता मात्र धावांचा वेग वाढताना दिसेल असं वाटतंय, परंतु गोलंदाज सुद्धा त्यात ताकदीचे। प्रल्हाद खेळण्यासाठी तयार, गोलंदाजी मार्क वरती, पहिला गोलंदाज बालकृष्ण। फुलटा चेंडू, समाचार मात्र घेता आलेला नाहीये, हवा तसा समाचार घेता आलेला नाहीये। दरम्यान एक धाव मात्र नक्कीच मिळतंय आणि एका धावेने खातं खोलताय प्रल्हाद स्वतःच, त्याचबरोबर गावदेवी भादवड संघाचं। बिनबाद एक अशी सुरुवात मात्र सकारात्मक झालेली आहे। कैलाश स्ट्राइक घेतोय, गोलंदाज आहे बालकृष्ण। आपल्या षटकातील पुढचा चेंडू, 4 षटकांचा सामना आहे। किती धावांपर्यंत जमा करतोय गावदेवी भादवड संघ आपण पाहतोय। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय। बालकृष्ण आता मात्र सहजगत्या खेळून काढ चेंडू, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय। एकच धाव मिळतंय, एका धावेवरती समाधान मानतोय तो म्हणजेच कैलाश आणि प्रल्हाद अशी सलामीवीर जोडी भादवड संघाची। दरम्यान बिनबाद 2 अशी सुरुवात। दोन्ही खेळाडूंनी आपापलं खातं मात्र एक धावांनी खोललेलं आहे। बघायचं आहे पॉवर प्लेचं षटक किती महत्वाचं आहे आणि कुणासाठी महत्वाचं ठरत आहे।
आता मात्र सहज गती खेळून काढ चेंडू दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळत आहे. एका धावेवरती समाधान मानलेलं आहे आणि एकंदरीत धावा झालेल्या 3. बिनबाद 3. बिनबाद 3 अशी सुरुवात. बालकृष्ण ह्याच्या षटकातील पुढचा चेंडू उंचावरून खेळून काढ चेंडू बघायचा आहे. चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. ह्या इनिंग मधला पहिला षटकार. आणि हे 7 धावेने धावसंख्येत वाढ होत आहे. एकंदरीत 9. गनिमी कावा करण्याचा प्रयत्न हुकलेला आहे, फसलेला आहे असं दिसतंय. आता मात्र सेफ शॉट म्हटलं जातोय. गॅप शॉट आर पार सीमापार चौकार. खरी मजा असते. सांगते कोण षटक संपल्याचा इशारा पंच करतात. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आता मात्र बघायला मिळते, कारण 3 चेंडूवरती 3 धावा दिल्या होत्या बालकृष्ण याने. मात्र शेवटच्या 3 चेंडूवरती 12 धावा कुठलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकंदरीत एका षटकामध्ये धावा झालेल्या आहेत. बिनबाद 15. चार षटकांचा सामना, शेवटचा सामना आजच्या दिवसातील. आणि 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठलेल्या आहेत. सलामीवीर सध्या तरी तग धरून आहेत ग्राउंड वरती. खास करून कैलाश खेळतोय आपल्या वैयक्तिक 13 धावसंख्येवरती, तर प्रल्हाद खेळतोय 2 धावसंख्येवरती. आता मात्र प्रल्हाद स्ट्राईक वरती येतोय आणि गोलंदाज आहे इंद्रपाल. इंद्रपाल सुद्धा चांगला गोलंदाज आहे, परंतु ह्या वातावरणामध्ये आणि ह्या खेळपट्टीवरती 4 षटकांचा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये 50+ एक बऱ्यापैकी धावसंख्या मानली जाते. परंतु इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठलेल्या आहेत. आता उरलेल्या 3 षटकामध्ये किती धावा जमा करतोय ते पाहतोय आपण. इंद्रपाल याच्या षटकातील पहिलाच चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. एक आक्रमक फलंदाज मानला जातोय भादवड संघामध्ये प्रल्हाद. डावखोऱ्या
फलंदाज उंचावरून मी म्हटल्याप्रमाणे आक्रमक फलंदाज आणि त्याचप्रमाणे पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकतोय इंद्रपाल याला. नक्कीच कोण कोणाच्या कडून वाचेल असा विचार चाललाय. तर सध्या तरी यशस्वी ठरतोय फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय आणि आपली हवा मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रल्हाद याचा नक्कीच असेल. अरे एकंदरीत हवा होत आहे 21. दुसरं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी भादवड संघाच्या खेळाडूंकडनं. चला टीम मीटिंग नको, टाइमपास नको, कारण वातावरण चेंज झालेलं दिसतंय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न, झेल उडालेला बघायचा आहे, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगले झालेले आहे. 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि ह्या 2 धावाने धावसंख्येत वाढ होत आहे. धावा होत आहेत गावदेवी भादवड संघाच्या बिनबाद 23. बालकृष्ण इंद्रपाल चांगलं क्षेत्ररक्षण. इथं मात्र फंबल होत आहे. 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि खरोखरच क्रिकेटमध्ये गोलंदाजी चांगली असून हवी, नाहीतर त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा हवं असतंय. तसं मात्र इथे मात्र बघायला मिळत नाहीये, खास करून शिरोमाता वळ संघाकडनं. पंचवीस धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, मैदानावरती चालू आहे. फुल टॉस चेंडू, समाचार मात्र हवा तसं घेता आलेला नाही. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालेलं आहे. दरम्यान 1 धाव मात्र मिळतंय. एकंदरीत धावा होत आहेत 26. बिनबाद 26. सुंदर सलामी या मात्र ठिकाणी बघायला मिळते आपल्याला गावदेवी भादवड संघाकडनं. आता मात्र खेळण्यासाठी तयार आहे कैलाश. इंद्रपाल गोलंदाजीसाठी आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. खेळण्यासाठी तयार आहे जादूगार कैलाश. सुंदर खरोखर कलात्मक शॉट. चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, आर पार सीमा पार चौकार.
क्या बात है. खरोखरच चलाखी आणि अवंतर, चौकार आणि वाईट अशा एकंदरीत 5 धावा मिळतात. खरोखरच कैलाशाने बघितलं की चेंडू हा पट्टीच्या बाहेर चाललोय म्हणजे वाईट बॉल नक्कीच होणार आणि त्याचप्रमाणे वाईट झाला, परंतु विकेट किपरला सुद्धा तो चेंडू अडवता आला नाही. एकंदरीत 5 धावा मिळतात. हा षटक सुद्धा खूपच लांब. आता मात्र पॉइंट कडे ढकलून काढलं दरम्यान 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या, परंतु ह्या षटकामध्ये 36 म्हणजे 21 धावा कुठलेल्या आहेत. सुंदर सलामीवीर प्रल्हाद आणि कैलाश याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. 4 षटकांचा सामना, 2 षटकामध्ये 36 धावा झालेल्या आहेत. उरलेल्या 2 षटकामध्ये किती धावा जमा करताय बघायचं आहे, कारण चांगली रणनीती आखलेली आहे ती म्हणजे भादवड संघाने. खरोखरच टिच्चूल मारा बोलतात त्याप्रमाणे ह्या ठिकाणी मारा पडलेला आहे गोलंदाजावरती. मित्रांनो, आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक खारबाव 2022. दोन षटकांचा खेळ झालेला आहे आणि ह्या 2 षटकामध्ये एकंदरीत धावा जमा झालेल्या आहेत 36. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे. गोलंदाजीसाठी आलेला आहे गोलंदाज, एक चांगला गोलंदाज शिवा. चांगली खेळी ह्या ठिकाणी मात्र चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, आरपार सीमापार चौकार. आणि ह्या चौकाराने धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झालेली आहे 40. क्या बात आहे, कलात्मक केली, परंतु इथे मात्र फलंदाजाचा डाव फसत आहे, फलंदाज होत आहे बाद.
चेंडूवरती 2 गडी बाद करतोय. शिवा एक यशस्वी गोलंदाज मानला जातोय शेलूमाता वळ संघामध्ये आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी मात्र 3 चेंडूमध्ये 4 धावा देऊन 2 गडी बाद केलेल्या आहेत शिवा याने. आणि आता मात्र खेळण्यासाठी तयार आहे संजय. इथे मात्र सुंदर खेळी संजय भाई यांच्या माध्यमातून बघायला मिळते. चेंडू होते पंबल दरम्यान एक धाव मात्र नक्कीच मिळते. एका धावेवर समाधान मानतायत आणि ह्या एका धावेने खातं खोलतय संजय. स्वतःच एकंदरीत धावा होत आहेत संघाच्या मात्र 41. 2 गडी बाद 41 धावा. शिवा गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करतोय शिवा. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतंय. खरोखरच चांगली गोलंदाजी. ज्या प्रमाणात गोलंदाजी व्हायला पाहिजे त्याप्रमाणे गोलंदाजी इथे बघायला मिळते. कारण जिथे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्याच ठिकाणी चेंडू जातोय. एक चांगलं गोलंदाजी. एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि धावा झालेल्या आहेत 42. इथे मात्र फलंदाज होतोय बीड. षटक संपल्याचा इशारा पंच करतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत 42. 2 षटकामध्ये 36 धावा झालेल्या असताना इथे थोडासा धावांवरती लगाम लावलेला आहे तो शिवा याने. बादवड संघाला हेही विसरून चालणार नाही कारण शेलूमाता वळ संघासमोर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 64 धावांचं लक्ष होतं आणि ते सुद्धा शेलूमाता वळ संघानं 3 षटके आणि 1 चेंडूमध्ये म्हणजे 19 चेंडूमध्ये पार केलं होतं. परंतु ते गोलंदाज वेगळे आणि तुमच्यामध्ये असलेले गोलंदाज वेगळे असतील. शेवटच्या षटकामध्ये एक हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जमा करतात बघायचं आहे. गावदेवी भादवड संघ कोण गोलंदाजीसाठी येतोय शेलूमाता वळ संघासमोर. कारण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. ह्या संघात जो सामना जिंकेल संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये उद्या खेळेल. शांत असं वातावरण. शेवटचं षटक ह्या इनिंग मधला शेवटचं षटक घेऊन येणार संजय. आमच्या खारबाव गावातील एक सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती समाधानजी काठे आपण VIP डाईज वरती यायचं आहे. वेलकम. आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. समाधान काठे सर्वांना विनंती आहे की आपण VIP डाईज वरती यायचं आहे. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतोय संजय. खेळण्यासाठी तयार आहे यशवंत. इथे मात्र सुंदर खेळी. चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. आर पार सीमा पार चौकार.
पहिल्या चेंडूवरती संजय याच्या चांगला असा समाचार यशवंत यांनी घेतलेला आहे. एकंदरीत धावा होत आहेत 46. पुन्हा एकदा उंचावरून खेळणारा चेंडू बघायचा आहे, झेल होत आहे की नाही आणि झेल सोडलेला आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा ही पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. ह्या चेंडूवरती जीवनदान मिळतं. यशवंत याला आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने, मात्र त्याचा फायदा घेतोय की नाही यशवंत आपण पाहतोय, कारण संजय गोलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला आहे संजय. संजय याचा पुढचा चेंडू एक हाणामारीचं षटक, शेवटचं षटक. आता मात्र पुन्हा एकदा झेल आणि चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खरोखर झेल सोडल्यानंतर किती महागात पडतोय हे आपण पाहतोय, कारण 2 धावा तर गेल्याच, परंतु हा षटकार सुद्धा गेला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी मात्र बघायला मिळते. खरोखरच एक चांगली अंपायरिंग आपल्याला बघायला मिळते. खरोखरच अप्रतिम नजर तीक्ष्ण पंचांची. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. आता मात्र बघायचं आहे, पुन्हा एकदा चेंडू जाणार आरपार सीमापार चौकार. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत. खरोखर झेल सोडल्यानंतर खूपच महागच पडतोय. यशवंत आणि पुन्हा एकदा जाणार की काय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा जातोय. ज्याप्रमाणे फलंदाजी केली शेलोमाता वर्ल्ड संघाने, त्याच प्रमाणे फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर शेलोमाता वर्ल्ड संघाच्या खेळाडूंना. कारण पहिल्या सामन्यामध्ये 64 धावांचं लक्ष्य होतं, ते आपण 19 चेंडू मध्ये पूर्ण केलं. इथे मात्र 24 चेंडू आणि धावसंख्या करायची आहे 63. एक मॅच केले तू यानं करू 2 केले सांग 2 केले सांग
दोन केलाय सांग ये ना आता दोन वरून येतो ना मी 63 धावांचं लक्ष समोर आहे. हे 63 धावांचं लक्ष समोर असताना ते पूर्ण करतोय की नाही शिरोमाता वळ संघ हे सांगण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये समोर येत आहेत संदेश वखारे. धन्यवाद उपेश चौधरी. सुरेख आवाज उपेश भाऊंचा आपण या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून ऐकतोय. आता मात्र पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेने. तर 63 धावांचं एक लक्ष आहे. 63 धावांचं लक्ष नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये देखील होतं वर्ल्ड टीम समोर. त्यावेळेस त्यांनी मात्र भरपूर चांगल्या प्रकारे ते पार पाडलं होतं. मात्र यावेळेस समोर संघ दुसरा आहे अर्थातच गावदेवी बादवड संघ आपण समोर पाहतोय आणि या संघामध्ये चांगली गोलंदाजी आहे. तर नक्कीच या ठिकाणावरनं कठीण परिश्रम करावे लागतील यात मात्र काही शंका नाही आहे. सुरुवात खूप महत्वाची असेल. 63 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालकृष्ण विथ संजय. मात्र या आधीच्या 63 धावाचं लक्ष पार केलं होतं त्यावेळेस संजयच्या बॅटमधून 41 धावा आपण पाहिल्या होत्या. तर ती इनिंग पुन्हा एकदा या ठिकाणी खेळावी लागेल. सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रल्हाद चांगली गोलंदाजी करतोय आज. षटकातील पुढील चेंडू काय झाला षटकातील पुढील चेंडू या वेळेसचा बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार.
वल संघ जर आपण क्वालिफाय होत आहे तर आपल्या संघाला मेजवानी आहे मोनिश भगत यांच्या माध्यमातून ओमसाई दाबा दापोडे या ठिकाणी. पुढील चेंडू यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्रिफला उडावलाय. पहिला गाडी बाद होतो या ठिकाणी बालकृष्ण. यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्वरितच आपण त्यांना सन्मानित करतोय. मी विनंती करतोय उमेशजी कारभारी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. देवा कॉन्ट्रॅक्टर आपण व्यासपीठावर पाहतोय त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. उमेश कारभारी यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार श्वाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. तर आता मात्र आपण वळूया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिलं षटक चालू आहे. 12 धावा धावफलकावर पुन्हा एकदा त्रिफला उडावलाय. अजून एक गडी बाद. अतिशय सुरेख षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. गोलंदाज प्रल्हादच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. 12 धावा खर्च करत 2 त्रिफला उडवले होते. बालकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आयोजकांना झाला आहे. तर आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार असतील. धन्यवाद. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 12 धावा धावफलकावर 2 गडी बाद. आता मात्र कैलास येतोय षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी. ही एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते की पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च झाल्यात हे लक्षात घेऊन त्वरितच दुसरं षटक जे आहे ते हाताळण्याची जबाबदारी कैलासवर दिली गेली आहे. तर कैलासने मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. पहिला पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने डीपला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. तर आता मात्र नक्कीच या ठिकाणावर एक भागीदारी आवश्यक असेल टीम वॉलला. कारण मंगेश आणि संजय या दोघांवर भरपूर जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळावं लागेल या ठिकाणावर. 63 धावांचं एक मोठं लक्ष असताना मात्र मोठे फटके देखील खेळावे लागतील आणि विकेट्स देखील हातामध्ये ठेवावे लागतील. तर त्या उलट बादवा टीमचा विचार केला तर भरपूर चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के आपण पाहिले. त्रिफला उडवले होते प्रल्हाद या गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र यष्टीरक्षक बीट झाला होता आणि त्या दरम्यान बाईकच्या स्वरूपात ही धाव आली. विक्रम नाईक सर, सुरेश गरज सर भरपूर चांगली पंचगिरी आज मात्र या दोघांच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. मॅन फ्रॉम कारिवली. गोलंदाज कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज संजय. यावेळेस टॉप एज चेंडू आवत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. विजय मात्र चुकी करतोय. झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण होतीये. एक साधा सरळ सोपा झेल मात्र विजयच्या माध्यमातून ड्रॉप होताना आपण पाहतोय. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावफलकावर झाल्या आहेत 15 धावा.
आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक खारबाव 20-22 40+ क्रिकेटचा धमाका आपल्याला अनुभवायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू. ही संपूर्ण स्पर्धा मात्र ओम फोटोजच्या माध्यमातून कव्हर केली गेली आहे. प्रोप्रायटर अनिल केनी, ऑपरेटर संजय गुलवी, कॅमेरामॅन भारत पाटील यांच्या माध्यमातून सुरेख वर्क आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र चांगली कामगिरी गोलंदाज कैलास करतोय. आतापर्यंत फक्त 3 धावा या षटकामध्ये वर्ल्ड टीमला आल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. या वेळेचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये. विजयाचं जे लक्ष्य आहे ते लक्ष्य लक्षात घेऊन या ठिकाणावर बिग हिट मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. मात्र कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्यासाठी मुभा दिली नाहीये. कैलास या गोलंदाजाने भरपूर चांगलं षटक आतापर्यंत फेकतोय. कैलास पुन्हा एकदा बोलतोय. फुल टॉस बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होतोय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 18 धावा. 63 धावांचं लक्ष असताना मात्र हवीती सुरुवात झाली नाहीये आणि त्यानुसार फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. शेलोमाता वर्ल्ड टीमच्या माध्यमातून फक्त 18 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या 12 चेंडूवर काढायच्या आहेत 45 धावा. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. या 45 धावा काढल्या जातील का, की त्या उलट रोखल्या जातील? नक्कीच थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेलच. मात्र त्या दरम्यान मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी, कारण ज्या प्रकारचं लक्ष उभं केलं गेलं आणि त्यानुसार गोलंदाजी होते. टीम बादवडच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 गोलंदाज संजय येतोय. तर पाहूया संजय कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. ऑल स्टेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संजय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू निर्धाव गेलाय. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून महेश भोईर ऑल द बेस्ट करतात शेलोमाता वर्ल्ड टीमला. त्याचबरोबर यशवंत यांना ऑल द बेस्ट केलं गेलंय जगदीश मुकादम यांच्या माध्यमातून. तर चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी टीम बादवडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 63 धावांचं एक विशाल लक्ष असताना मात्र पूर्णपणे पकड आतापर्यंत मजबूत बादवड टीमची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॉल ऑन साइडला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही एक नाही. आणि धावफलक मात्र पुढे सरकलंय. अल्पेश गायकवाड मला सांगत आहेत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. पुन्हा एकदा एकच धाव. नक्कीच टेस्ट क्रिकेटचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 63 धावांचं लक्ष असताना मात्र सिंगलने समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस बॉल उडवलाय. मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली चुकी करतायत आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला.
मात्र त्या फटक्यावर चुकी पाहायला मिळाली, झेल ड्रॉप झाला होता. यावेळेस हा बॉल फुल टॉस उडवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत, मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान पुन्हा एकदा एकच धाव. नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी मात्र आज दिसून आली संपूर्ण दिवसभर बादवा टीमच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण क्रिकेट पाहतोय, षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालंय. आता मात्र शेवटचं षटक, अंतिम षटक. 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 षटकार जरी आले तरी देखील बादवड संघ या ठिकाणावरनं विजय होईल. भरपूर चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू बाकी आहेत, फक्त नक्कीच फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे वर्ल्ड टीमला. यस, त्याचं कारण असं आहे की चेसिंग कंपल्सरी आहे. शेवटचं अंतिम षटक. मच्छिंद्र गोलंदाज येतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 17 धावांची आवश्यकता असताना मात्र सुरेख षटक फेकलं होतं. तर या मॅच मध्ये आपण पाहतोय भरपूर धावा आहेत रोखण्यासाठी. नक्कीच विजयाच्या उंबरट्यावर आपण पाहतोय बादवड संघाला. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, वाईट बॉल. आता मात्र 6 चेंडू आणि 6 षटकारांची आवश्यकता. गोलंदाज मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. 6 चेंडू 6 षटकारांची आवश्यकता. यस, यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. कैलास जादूगर झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. फलंदाज शिवा मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक चांगला झेल आपण पाहिला कैलास या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर आता मात्र मच्छिंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पराभवाचं अंतर जे आहे ते किती धावांनी कम करेल वर्ल्ड संघ हे पाहणं फक्त गरजेचं आहे, कारण या ठिकाणावरनं फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे वर्ल्ड टीमला. षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. षटकातील पुढील चेंडू. विकेट हॅट्रिक चेंडू आहे. नक्कीच विकेट हॅट्रिक पाहायला मिळते मच्छिंद्र या गोलंदाजाच्या माध्यमातून. वाडा बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मच्छिंद्र या गोलंदाजाच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक. नक्कीच जवळ असताना देखील आपण पाहतोय की ज्या प्रकारे गोलंदाजी होते, मी तर प्रशंसा करेन या गोलंदाजाची.
नक्कीच कोणत्या प्रकारे लूज चेंडू हाताळले नाही आहेत. विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय मच्छिंद्र हा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर प्रमोद. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये कारण 2 चेंडूवर तब्बल 35 धावांची आवश्यकता आहे. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बाकी या सामन्याचं चित्र मात्र स्पष्ट झालंय. गोलंदाज मच्छिंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू या बलेस कट केल्या चेंडूला एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. शेवटचा बॉल आहे आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू आणि नक्कीच गावदेवी भादवड संघ मात्र विजयाच्या उंबाट्यावर. मच्छिंद्र गोलंदाज बोलतोय आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू आणि नक्कीच अशा प्रकारे गावदेवी भादवड संघ क्वालिफाय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक शिलूमाता वॉल. तर भरपूर चांगला क्रिकेट आज मात्र आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी भादवड टीमच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावर संघ सेमीफायनल मध्ये धडकलाय. आपल्या संघाचे हार्दिक अभिनंदन.